लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काउन्सिलर आणि काव्यापासून. तर आता इथे काव्या म्हणते, एक तो दिवस होता जेव्हा मला ह्या नको असलेल्या लग्नाच्या बेडीतून मुक्त व्हायचं होतं, असं म्हणते काव्या. आणि आजचा दिवस आहे जेव्हा मला हेच लग्न, असं म्हणता म्हणता थांबते बघा ती प्रेक्षक. तर आता इथे काउन्सिलर समोर येते काव्याच्या आणि म्हणते, सांगा ना, आता हे लग्न हवं हवं असं वाटतंय ना, असं म्हणते आता इथे काउन्सिलर. तर आता काव्या काहीच बोलत नाही बघा प्रेक्षक. आम्ही कोर्ट उगाच नाही तुम्हाला 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देत. ह्या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी जर का मनापासनं प्रयत्न केले ना, तर लग्न टिकावू शकता. वाटतंय ना हे लग्न टिकवावसारखं? नसेल वाटत तर तसं सांगा. माझी भाची आहे लग्नाची. तुमचा डिवोर्स झाल्याबरोबर मी पार्थसाठी तिचं स्थळ सुचवेन, असं म्हणते काउन्सिलर. तर आता काव्या म्हणते, काय संबंध? पार्थ देशमुख माझा नवरा आहे, तुम्ही असं म्हणून भडकते बघा प्रेक्षक होता इथे काव्या. तर आता काउन्सिलर हसायला लागते जोरजोरात. हरकत नाही, हरकत नाही, असं म्हणते आता इथे काउन्सिलर. काय डेंजर आहे तुमच्यातली बायको, असं म्हणते ती. अहो क्षणभर घाबरले मी, असं म्हणते काउन्सिलर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, असं म्हणते आता इथे काव्या. काय हरकत नाही, असं म्हणते ती. मला माझं उत्तर मिळालं. अशी ही माझी भाची वगैरे कोणी नाही आहे, असं म्हणते काउन्सिलर. पण मला हे आवडलं हं. पार्थ माझा नवरा, मी त्याची बायको, हेच तर ऐकायचं होतं मला, असं म्हणते आता इथे काउन्सिलर बघा प्रेक्षक. तर आता काव्याला असते बघा प्रेक्षक. तर काउन्सिलर तिच्या चेहऱ्याला हात धरते आता आणि खूप प्रेमळ सीन दाखवले काउन्सिलर आणि काव्याचा. तर आता इथे ती काउन्सिलर म्हणते, सगळं कळतंय पण वळत नाही. वळेल वळेल, असं म्हणते ती. तुमची गाडी इथवर आली आहे म्हणजे मला खात्री आहे तुमच्या आणि पार्थच्या संसाराची गाडी एक दिवस नक्की रुळावर येईल. या डिवोर्सच्या रस्त्यावर आणखी थोडंसं पुढे सुखी संसाराचं युटेन आहे काव्या, असं म्हणते ती. शक्य झालं तर प्लीज तो निवडा, असं म्हणते ती. आणि तेवढंच म्हणून ती आता बॅग घेते बघा प्रेक्षक काउन्सिलर आपली आणि जायला निघते. तर आता निघता निघता म्हणते ती काउन्सिलर काव्याला की काळजी घ्या, असं म्हणून निघून जाते बघा प्रेक्षक काउन्सिलर. तर आता इथे काव्या विचारात पडते काय करायचं पुढे म्हणून. तर आता इथे रम्या आणि बसवत्याला दाखवले. तर आता इथे रम्या फोन लावते बघा प्रेक्षक कुणाला तरी. तर आता रिंग सुद्धा वाजतो. तर आता खूप खुश होते रम्या. तर हॅलो, असं म्हणते ती बाई. हॅलो, असं म्हणते आता इथे रम्या. कोण बोलतंय? अरे आताच आपलं लग्न झालंय आणि तू संशय घेणार आहेस का? ठेव फोन, असं म्हणताय कोणीतरी. तर आता ठेवते ती बाई फोन. ही आपली सुनीता नाही, असं म्हणते आता इथे बसवत्या. अगं ही बाई म्हणाली आत्ताच आपलं लग्न झालंय आणि ती सुनीता तर मानिनीच्या वयाची होती ग, असं म्हणते आता इथे बसवत्या बघा प्रेक्षक. हा नंबर कर. असं म्हणते रम्या. अगं बघ ना, 3 नंबर्स कट झालेत म्हणजे राहिलेल्या 2 पैकी एक नंबर आपल्याला हवा असलेल्या सुनीताचा नक्की असेल, असं म्हणते रम्या. हो हो ठीक आहे, डायल कर, असं म्हणते आता इथे बसवत्या. हो, असं म्हणते रम्याने कॉल करते बघा प्रेक्षक. तर आता इथे बोलायला लागते. हॅलो, कोण बोलतंय म्हणून असं म्हातारी बोलते बघा प्रेक्षक. तर आता ते कट करतात फोन दोघेही. नाही नाही, ही पण आपली सुनीता नाही, असं म्हणते आता इथे वसवत्ते. त्या बाईचा आवाज गिंगणा नव्हता ग, असं म्हणते वसवत्ते. तर आता रम्या म्हणते, अगं थांब, म्हणजे हा नंबर आता आपल्याला हवा असलेल्या सुनीताचा असेल, असं म्हणते रम्या. रम्या, असं म्हणते आता इथे वसवत्ते. असं तर नसेल ना, मानिनीने तिचा नंबर सखी, बेस्ट फ्रेंड किंवा बेस्टी असं तर सेव्ह केलं नसेल ना, असं म्हणते वसवत्या. आणि आपण शोधत बसलोय सुनीता सुनीता, असं म्हणते वसवत्या. एक काम कर, तू नंबर डायल कर, असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता नंबर डायल करते बघा प्रेक्षक. परत आता इथे रम्या. तर आता इथे त्या दोघीही खूप प्रे वगैरे करत असतात. तर आता हो रिअल सुनीताचा असतो बघा प्रेक्षक फोन नंबर. तर आता इथे सुनीता मात्र आपल्या कॅफेमध्ये असते आणि आता ती येत असते कॉल घेण्यासाठी बघा प्रेक्षक. तेवढ्यातच वेट्रेस आलेली असते. उचलत का नाही आहे, असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्या उचला ना असं करत असते आणि सुनीता मात्र बिझी असते बघा प्रेक्षक आपल्या कामामध्ये वेट्रेसेस बरोबर. तर आता इथे अरे यार, असं म्हणतात रम्या आणि वसवत्या. कोणी फोनच उचलत नाही, असं म्हणते आता इथे रम्या. एक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाहीये रम्या, असं म्हणते वसवत्या. असं तर नसेल ना की त्या बाईला घराच्या बाहेर काढल्यानंतर मानिनीने तिचा नंबरच डिलीट केला असेल तर, असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्याला खूप टेन्शन येतं बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ आणि काउन्सिलर भेटतात. तर आता इथे काउन्सिलर म्हणते पार्थला, काव्याच्या काउन्सिलिंगमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे पार्थ, असं म्हणते ती. तर आता पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक. मला असं वाटतंय लवकरच तुमच्या नात्याचा विजय होईल. अरे वा, ऐकून छान वाटलं, असं म्हणतो पार्थ. काय मॅडम, मी आर्किटेक्ट आहे. मनात ठरवलेलं चित्र मी हुबेहूब कागदावर उतरू शकतो, असं म्हणतो पार्थ. पण त्याला एक एक वीट लावून जेव्हा बिल्डिंग बनते आणि ती आपल्या मनात ठरवलेल्या चित्रासारखीच असते ना, ते बघून छान वाटतं, असं म्हणतो इथे पार्थ. आमच्या नात्याचं सुद्धा एक चित्र माझ्या मनात आहे. तुमच्या बोलण्याने त्याला आणखीन एक वीट लागली आहे, असं म्हणतो पार्थ. क्या बात आहे, असं म्हणते ते काउन्सिलर. पण काव्या काय बोलल्या, असं म्हणतो पार्थ. तेवढ्यातच काव्या येते बघा प्रेक्षक. मी सांगायची गरज नाही, असं म्हणते आता इथे काउन्सिलर. लवकर लक्षातच येईल तुमच्या, असं म्हणते काउन्सिलर. म्हणजे, असं म्हणतो पार्थ. अहो
काही गोष्टी बायकोकडनं ऐकणं सुखावं असतं असं म्हणते काउन्सिलर नाही का. तर आता पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक असो असं म्हणते ती काउन्सिलर. काव्या तुमची एक्झाम कधी आहे असं म्हणते ती. उद्यापासूनच आहे असं म्हणते काव्या. गुड असं म्हणते ती बाई. ह्या परीक्षेत तर तुम्ही पास होणार हे तर दिसतच आहे असं म्हणते त्या काउन्सिलर. तर आता इथे काउन्सिलर म्हणते आणि दुसऱ्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा इतका सपोर्ट आहे आणि ते इतके तडपड करतायत तुमच्यासाठी त्यामुळे ह्या परीक्षेत सुद्धा तुम्ही नक्की पास होणार असं म्हणते ती. तर आता पार्थ काव्याकडे बघतो बघा प्रेक्षक. ऑल द बेस्ट म्हणते काउन्सिलर. तर काव्या म्हणते थँक्यू. तर आता इथे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात आणि हो असं म्हणते काउन्सिलर. गणितावरचा फोकस मात्र हलू देऊ नका हां असं म्हणते आता ती काउन्सिलर. तर काव्या म्हणते नाही 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 हलणार असं म्हणते ती. इनफॅक्ट असं म्हणते ती त्याच विषयात सगळ्यात जास्त मार्क्स आणेन मी असं म्हणते आता इथे काव्या. चला येऊ मी असं म्हणते काउन्सिलर. या असं म्हणतो पार्थ आणि नमस्कार करतो बघा प्रेक्षक हो त्या काउन्सिलरला आणि आता ती निघून जाते घरी. तर आता इथे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तर आता इथे पार्थ म्हणतो काउन्सिलर सोबत जास्तच गप्पा झाल्या वाटतं तुमच्या असं म्हणतो पार्थ. हां ते जाऊ दे असं म्हणते काव्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या देशमुख. तुम्ही इतका विचार का करता हो माझा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो म्हणजे माझा चेहरा पडला होता म्हणून मुद्दाम तुम्ही बोलून घेतला ना काउन्सिलरचा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो काय तुमच्या अभ्यासात तुमच्या परीक्षेत ह्या एका गोष्टीमुळे डिस्टर्ब व्हायला नको म्हणून बोलवलं असं म्हणतो आता इथे पार्थ. काही चुकीचं केलं का मी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते नाही नाही. तर आता इथे पार्थ म्हणतो चला अभ्यासाला बसा एक एक मिनिट महत्वाचं आहे तुमच्यासाठी चला असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते माझ्या लक्षात आहे ते काही गोष्टी तुम्हालाही सांगायच्यात मला असं म्हणते काव्या. आणि नीट ऐका आणि लक्षात ठेवा. आता माझी परीक्षा आहे त्यामुळे मला अभ्यास करायचा आहे आणि मन लावून मला काही नियम अटी पाळायला लागणार आहेत जे फक्त मला नाही तुम्हालाही पाळायला लागणार आहेत असं म्हणते काव्या. मला असं म्हणतो पार्थ तुम्हाला त्रास होऊ शकतो तो तुम्हाला सहन करायला लागणार आहे असं म्हणते काव्या. अहो माझ्या भावासाठी मी वर्ल्ड कप कुर्बान केलंय तुमच्यासाठी काही करू शकतो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या हसते बघा प्रेक्षक हो. तर तिला कॉल येतो तेवढ्यातच. तर आता इथे काव्या बघते तो कॉल. तर आता फोन उचलते ती आणि म्हणते बोला खारुताई रिव्हिजन करायला माझ्या घरी यायचं म्हणतेस मग ये की माझ्यासाठी तर चांगलंच आहे असं म्हणते काव्या. ये ये असं म्हणते काव्या बघा प्रेक्षक हो अनिशाला. तर आता भेटू असं म्हणते काव्या आणि फोन बंद करते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो वा वा येत आहेत अनिशा असं म्हणतो तो. ओ तुम्ही काय एक्सायटेड होताय असं म्हणते काव्या. आम्हाला टीम बनवून तुमची फिरकी घ्यायला येते असं म्हणतो आता इथे पार्थ. आता काय सांगितलंय मी देशमुख असं म्हणते काव्या. सॉरी असं म्हणतो आता इथे पार्थ. फक्त सॉरीने भागणार नाही आहे काही शिक्षा पण देणार आहे मी असं म्हणते काव्या. मला असं म्हणतो पार्थ. हो तुम्हालाच बघा बेडरूम किती पसारा झालाय असं म्हणते काव्या. आवरा ते सगळं चला. आता काउन्सिलर आले होते ना ते रूम मध्ये बघत होते बघा कसं इथे तिथे ठेवलंय तुम्ही सगळं पसारा करून. काम असलं तर तुमचं टॉप 30 आर्किटेक्ट पैकी आहात ना तुम्ही असं म्हणते काव्या. मग शोभतं का ते चला आवरूया सगळं असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर पार्थ मात्र खूप खुश होतो बघा प्रेक्षक आपली बेडरूम असं म्हणतो आता इथे पार्थ. वा 3 महिन्यात चांगलीच प्रगती आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक आणि आता इथे तो हसतो. तर आता इथे पार्थ खूप खुश झालेला असतो कारण काव्याने आमची बेडरूम म्हटलेली असते म्हणून. तर आता इथे रम्या आणि वसवत्याला दाखवलंय काहीच उपयोग नाही झाला फुकट वेळ वाया गेला आपला असं म्हणते रम्या. का उपयोगच झाला नाही याचा असं म्हणते रम्या. आपल्या बाबतीत ना आता नेहमीच झालंय असं म्हणते वसवत्या. तेच ना असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. तेवढ्यातच कॉल येतो आता इथे रम्याला. कुणाचा नंबर आहे नंबर आहे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या म्हणते 1 मिनिट. तर आता ती बघते तर एक नंबर मॅच होतो बघा प्रेक्षक त्याला. आई अगं असं म्हणते आता इथे रम्या. सुनीताचा आहे हा असं म्हणते रम्या. बोल बोल असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या कॉल घेतोय बघा प्रेक्षक आणि आता इथे ती सुनीता बोलते हु इज दिस. तर आता खूप खुश होते रम्या कारण तिला बरोबर सुनीताचा नंबर मिळालाय म्हणून. ती सुनीता आहे जी आपल्याला हवी होती असं म्हणते आता इथे रम्या. येस असं म्हणते ती. आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील मस्तपैकी असं म्हणते रम्या. हो ग आता सगळं चांगलं होईल असं म्हणते आता इथे वसवत्या. तेवढ्याच नंदिनी आलेली असते बघा प्रेक्षक हो. काय चाललंय तुमचं दोघींचं इथे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या कट करते परत तो कॉल. तर आता इथे दोघी घाबरतात नंदिनीला समोर बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुनीता म्हणते कमाल आहे आधी स्वतः मिस कॉल द्यायचा आणि मी आपणहून फोन केला तर कुणी बोलायलाच तयार नाही आहे असं म्हणते आता इथे सुनीता. कुणाचा नंबर असेल हा असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता ती बघते. तर आता खूप घाबरलेले असतात रम्या आणि वसवत्या बघा प्रेक्षक आणि आता ते बघतात दागिन्यांकडे. रम्या त्या पेपरवरती आणि आता ती तो पेपर काढून घेते आणि म्हणते काय चाललंय ग तुझं असं म्हणते रम्या नंदिनीला. अच्छा शोध मोहीम चालू आहे का असं म्हणते आता इथे रम्या नंदिनीला. आई बघ काय चाललंय ते असं म्हणते रम्या. तर आता वसवट्या बघते तो पेपर. तर वसवत्या म्हणते रम्या अगं हा हार कुठेतरी बघितल्यासारखं वाटतोय ग असं म्हणते आता इथे वसवत्या. सगळ्यात शेवटी
जीवाकडे बघितला होता आपण. हा हा असं म्हणते रम्या. हा हा बरोबर असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. आणि आता कुठल्या तरी येणाऱ्याकडे आहे हो ना असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. आणि हसते ती. तर वसवत्या पण खूप हसतात. तर आता इथे नंदिनी परत तो पेपर घेते. अगं नंदिनी आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि जाऊन पकडते नंदिनीला. ए नंदिनी कुठे पळून जातेस असं म्हणते आता इथे वसवत्या. तुझ्या मूर्ख प्रयत्नांचं कौतुक तर करू दे मला असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. हो तू हार मिळवण्यासाठी तू जे काय धडपड करतेस ना नंदिनी, तुला काय वाटतं ग तो हार तुला खरंच मिळणार आहे असं म्हणते वसवत्या. तर आता इथे वसवत्या परत टिंगल करतात बघा प्रेक्षक नंदिनीची. हो असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते नक्कीच मिळेल तो हार. तर आता इथे रम्या आणि वसवत्या अजून जरा हसतात. तर आता इथे रम्या आणि वसवत्या खूप हसतात. तर रम्या म्हणते ए नंदिनी वेकअप जागे हो, तुला तो हार मिळणार नाहीये असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. हो तुमचं मत विचारलंय मी असं म्हणते आता इथे नंदिनी रम्याला बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनी म्हणते तो हार कसा मिळवायचा आहे तो माझा मी बघेन असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी जाते बघा प्रेक्षक परत. कसं बघशील असं म्हणते आता इथे वसवत्या. कसं बघशील तू असं म्हणतात आता इथे वसवत्या. रोज जीवाला कामावर जाताना बघतेस तसं असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. खरं सांगू का रम्या असं म्हणतात वसवत्या. जीवा ना हिच्यामुळेच पकडला गेला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या म्हणते हिने जर नानूभाईच्या दुकानात विक्रमला जायला सांगितलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं असं म्हणते वसवत्या. पण आयडिया तर आपलीच होती नाही म्हणून तर नंदिनी आणि जीवा अडकले असं म्हणते आता इथे रम्या. जर आता इथे नंदिनीला कळतं बघा प्रेक्षक हे सत्य. आणि वसवत्या थांबत असते रम्याला तरी ती बोलून जाते असं. म्हणजे जीवा हार विकून आलेत हे तुम्हाला आधीच माहित होतं असं म्हणते आता इथे नंदिनी वसवत्याला बघा प्रेक्षक. हो तुम्ही हे सगळं मुद्दाम घडवून आणलं तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनीला खूप राग आलेला असतो. तर आता इथे वसवत्या म्हटलेली असते ना मी एक सुचवू का, म्हणजे दरवर्षी आम्ही आईच्या वस्तूंची पूजा करतोच पण ह्या वर्षी तिच्या सोन्या चांदीच्या वस्तूंना पॉलिश करून आणूया तर असं म्हटलेली असते ना वसवत्या. ते नंदिनीला आठवलेलं असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनी म्हणते म्हणजे माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणजे आमच्यापैकी कुणीतरी नारोबाच्या दुकानात जावं म्हणून मुद्दाम हे सगळं तुम्ही रचलं तसं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. हो पण तू असा मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं मला असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. हो मी विक्रमला फक्त एक गोष्ट सुचवली आणि तू त्याला दुजोरा दिलास आणि तुझं ऐकून विक्रम नानूभाईच्या दुकानात गेला असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि पुढे काय घडलं ते तर तुला माहितीच आहे नाही का असं म्हणते आता इथे वसवत्या. हसत हसत बघा प्रेक्षक. तर रम्या पण खूप हसते. तर आता इथे नंदिनीला खूप राग आलेला असतो. तर आता इथे रम्या म्हणते आई काय हे असं म्हणते रम्या. अगं लुलुलुलु असं म्हणते आता ती नंदिनीला हात पकडून. तर आता इथे नंदिनी हात झटकते बघा प्रेक्षक. हो रम्याचा राग आला का, वाईट वाटलं का आमच्या नंदूला असं म्हणते आता इथे रम्या मुद्दाम बघा प्रेक्षक. हो आता काय करशील ग तू असं म्हणते आता इथे रम्या. आता घरातल्या सगळ्यांना गोळा करून आमची कंप्लेन करशील का असं म्हणते आता इथे रम्या. कंप्लेन म्हणून हसायला लागते ती जोरजोरात बघा प्रेक्षक. हो तर आता रम्या म्हणते पण आई मला सांग आता कुठल्या बेसवर आपल्याला शिक्षा देतील ग हे असं म्हणते आता इथे रम्या. ओके असं म्हणते वसवत्या. आपण थोडीच काही पाप केलंय मला सांग दागिना कोणी विकला हिच्या नवऱ्यानी असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे जमीन कोण विकली हिच्या नवऱ्यानी असं म्हणतात वसवत्या. तर नंदिनीला खूप राग येत असतो बघा प्रेक्षक. आता आपली नावं घरच्यांना सांगून हार थोडीच वापस येणार आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. गेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत येत नसतो असं म्हणते आता इथे रम्या. हो हो असं म्हणते आता इथे वसवत्या. कारण आता ऍक्टिंग करत असतात नाही त्या विक्रमची. तर आता खूप हसतात बघा प्रेक्षकावर रम्या आणि वसवत्या. नंदिनी तू इतकी बावळट कशी काय ग असं म्हणते आता इथे रम्या. जीवाने काय सांगितलं तुला असं म्हणते रम्या. काय सांगितलं माहिती आहे का आई, त्याने म्हणे शेअर मार्केटमध्ये झालेलं प्रॉफिटच्या पैशातून आनंद निवास हिचा त्याने विकत घेतला असं म्हणून रम्या खूप हसते बघा प्रेक्षक. आणि वसवत्या पण खूप हसतात. असं सांगितलं होतं ना असं म्हणते आता इथे रम्या. बावळट असं म्हणते आता इथे रम्या. अगं बाई रम्या असं म्हणते वसवत्या. अगं म्हणजे हिच्या नवऱ्यानी हिच्याशी सुद्धा खोटेपणा केला नाही का असं म्हणते वसवत्या. तर नंदिनी आता चिडते बघा प्रेक्षक. आणि बास असं जोरात म्हणते ती. कारण आता खूप इमोशनल झालेली असते नंदिनी जीवाचं ऐकून सगळं. बास बास असं म्हणते नंदिनी. बास झालं आता ह्या पुढे जीवांबद्दल एक शब्दही तुम्ही विचारलं ना वसवत्या असं म्हणते आता नंदिनी तर तुमचा हात पिरगळायला सुद्धा मी मागे पुढे बळणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. खोटारडे नाही आहेत जीवा आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय असं म्हणते आता नंदिनी. त्यांनी जे काय केलं असेल पण त्यामुळे आज कुणाच्या तरी डोक्यावर छप्पर आहे असं म्हणते नंदिनी. कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे. त्यांचं फक्त एक पाऊल चुकीचं पडलं म्हणून ते खोटे ठरत नाहीत असं म्हणते नंदिनी. पण आज त्याच्याचमुळे आमच्याच घरात स्मशान शांतता पसरली आहे त्याचं काय असं म्हणते वसवत्या. घरातल्या
आनंदाबद्दल, शांतीबद्दल तुम्ही बोलताय. आजींच्या तर वाढदिवसा दिवशीच चांगल्या सोहळ्याला तुम्ही गालपोट लावलं असं म्हणते नंदिनी. जीवा सगळ्यांच्या नजरेतून उतरले असं म्हणते नंदिनी. बाप आणि मुलात फूट पाडून मजा बघत राहिला तुम्ही आणि जीवाला काठीने मार खाताना बघून काहीच नाही वाटलं तुम्हाला? अहो कुठल्या मातीच्या बनल्यात तुम्ही असं म्हणते नंदिनी. तर आता इथे वसवात्या शॉक होतात. ह्याचा अर्थ तुम्ही अजूनही डाव खेळणं सोडलं नाहीये तुम्ही वसवात्या. ठीक आहे. तुम्ही माझ्या विरोधात खेळलात. आता जीवांच्या मागे लागलात असं म्हणते नंदिनी. तर आता ती म्हणते, पण एक लक्षात ठेवा असं म्हणते ती. आता मी शांत बसणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी चॅलेंज करते. आता मी गप्प बसणार नाही, तोडीस तोड उत्तर देणार असं म्हणते ती. तर आता इथे रम्या म्हणते, काय ग काय करशील तू असं म्हणते रम्या. आता जग इकडचं तिकडं झालं तरी आजींचा तो हार मी मिळून दाखवेनच असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तो हार जिथे कुठे असेल ज्याच्याकडे असेल असं म्हणते नंदिनी, त्याला मी शोधून काढेनच असं म्हणते आता इथे नंदिनी. तर रम्या खूप हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो हार घेतलेला असतो ना त्या माणसाने काय त्या बाईने, तर आता ती उघडून बघत असते ती पेटी आणि त्याच्यामध्ये तो हार असतो. तर आता कुठल्या तरी आजीने तो हार घातलेला असतो बघा प्रेक्षक हो. खूपच आजी दाखवली खरंच प्रेक्षक हो. तोंड नाही दाखवलं, फक्त ऍक्शन्स दाखवलेत बघा इकडे प्रेक्षक हो. काय तू तो हार परत मिळवणार असं म्हणते रम्या. अगं तो हार तुला कधीच मिळणार नाहीये नंदिनी असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. कारण तो एका येणाऱ्याने विकत घेतला होता ग, त्यामुळे तो माणूस आता कधीच भारताबाहेर निघूनही गेला असेल असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या हसायला लागते खूप बघा प्रेक्षक हो. नाही, आय एम स्टील इन इंडिया असं बोलत असतो तो माणूस बघा प्रेक्षक हो, ज्याने तो हार विकत घेतलेला असतो आणि तो खूप येणार आहे सारखं दाखवलंय. आय एम स्टील इन इंडिया वगैरे म्हणत असतो फोनवरती कुणाबरोबर तरी. उद्या रात्रीच्या फ्लाईटनी इंडियाने ऑस्ट्रेलियाला येईल आपल्या आईबाबांना सोबत घेऊन कायमचा असं म्हणतो तो माणूस. हसायला येते असं म्हणते आता इथे नंदिनी. हसा असं म्हणते नंदिनी. तुम्हाला जितकं हसायचं आहे तेवढा हसा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. पण एक लक्षात ठेवा असं म्हणते आता इथे नंदिनी. आता ह्यावेळी माझ्या विश्वासाचाच विजय होणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. कारण एक स्त्री जेव्हा एका पुरुषाच्या मागे उभी असते तेव्हा तो यशस्वी होतोच, पण एक बायको जेव्हा एका खचलेल्या नवऱ्याच्या मागे उभी असते ना, तेव्हा तो निर्धास्त होतो, खंबीर होतो आणि जग जिंकायला सक्षम होतो असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि ह्यावेळी मी जीवांच्या पाठीशी असं म्हणते नंदिनी. त्यामुळे तुम्हाला जेवढं लाभ घ्यायचा आहे तेवढे घ्या. नाही तुमचे डाव हाणून पाडले तर नावाची नंदिनी नेहमी असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि राहिला प्रश्न आजींच्या हाराचा, तर तो मी आत्ता घेऊन येईन असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण नंदिनी बोलू नाही, चॅलेंज करून दाखवते असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्याने वसवत्यांना दोघांनाही शॉक बसतो. हे काय करते नंदिनीने आता इथे चॅलेंज घेतलंय नंदिनीने, म्हणजे दोघांनाही आता भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो. पूर्ण करेल का नंदिनी चॅलेंज म्हणून. तर आता इथे नंदिनी निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे वसवत्या आणि रम्या मात्र बघतच थांबतात तिथे काळं तोंड घेऊन आपलं बघा प्रेक्षक हो आणि घाबरतात त्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रात्र झालेली दाखवली आहे. तर आता इथे काव्या आपला अभ्यास करत असते तेवढ्याच अनिशा येते. काव्या असं म्हणते आता इथे अनिशा. अगं अनिशा बरं झालं ग तू आलीस असं म्हणते काव्या. किती बरं वाटतंय तुला बघून सांगू. अगं टेन्शन आलंय ग उद्याचं पेपरचं असं म्हणते काव्या. अगं टेन्शन आल्यावर मिठी मारायला हक्काचा नवरा असताना तू माझी वाट बघत असलीस असं म्हणते अनिशा. तेवढ्यातच आता पार्थ येतो आणि म्हणतो हे मात्र खरं बोललात तुम्ही असं म्हणून हाक करायला जात होता तो काव्याला. तर आता काव्या म्हणते हसताय, हसायला येते तुम्हाला देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही हसताय पण आम्ही दोघी टेन्शनमध्ये आहोत कळत नाही का असं म्हणते आता काव्या. उद्या साधी सुद्धी परीक्षा नाही आहे देशमुख, उद्या OPSCच्या प्रिलिम्स आहेत असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो ना, आणि उद्याच्या परीक्षेवर खूप गोष्टी अवलंबून आहेत असं म्हणते आता इथे अनिशा. मग तेवढ्या काय, मी सांगतो तुम्हाला, माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न पाहिलं. तर आता इथे काव्या म्हणते भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक तुमचा गुणगान नंतर कधीतरी ऐकू, आता आम्हाला अभ्यास करू दे असं म्हणते काव्या. तर आता इथे ठीक आहे बालिके असं म्हणतो पार्थ. उद्याची तयारी करा, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असं म्हणतो तो काव्या आणि अनिशाला. पार्थ जिजू तुम्ही सॉलिड आहात हां असं तुम्ही सॉलिड हसवता. खरंच सकाळपासून उद्याच्या परीक्षेचं खूप टेन्शन आलं होतं असं म्हणते अनिशा, पण आता तुमच्यामुळे जरा रिलॅक्स वाटतंय असं म्हणते आता इथे अनिशा. पार्थ जिजू यू आर टू गुड मॅन असं म्हणते आणि हक करायला जाते आता इथे बघा प्रेक्षक हो अनिशा. तर आता इथे काव्या म्हणते काय काय चाललंय तुझं असं म्हणते काव्या. तुला ह्यांच्यामुळे बरं वाटतंय असं म्हणते आता इथे काव्या. ह्यांच्यामुळे ऐकलं का, माझ्यामुळे यांना बरं वाटतंय असं म्हणतो आता इथे पार्थ. क्या बात आहे अनिशा, तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटतं हे ऐकूनच मला बरं वाटलं. त्या टाळी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तेवढ्यातच काव्या टाळी काढून घेते बघा प्रेक्षक हो पाठीमागे पार्थची, कारण जेलेस झाली आता ती. तर आता इथे काव्या खूप चिडलेली असते. तर आजचा भाग इथे संपतो, बघूया तरी कॅपमध्ये काय येते. तर आता इथे पार्थ म्हणतो काव्याला, काय तुम्ही
चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूममध्ये पाठवून मला इथे थांबायला सांगितलं असं म्हणतो पार्थ. आता असं वाटतंय की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेवर चालली असं म्हणते पार्थ. देशमुख मला अभ्यास करायला द्या असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्टनर गुड नाईट आणि फ्लाइंग किस येतो तो. तर आता इथे काव्या ते ब्लॉक करते आणि तेव्हा जीवालाही असंच ब्लॉक केलेली असते ना ती आणि सेम ऍक्शन करतो बघा प्रेक्षक पार्थ जीवासारखीच. तर आता इथे काव्याला आठवण येते जीवाची. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.